नमस्कार। आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत झणझणीत हेल्दी आणि टेस्टी चणा चाट रेसिपी। ही रेसिपी मुंबई स्ट्रीट फूड सारखी लागते आणि अगदी घरच्या घरी बनवता येते। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी 1 कप हरभरा घेतला होता आणि तो रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवला होता। तर आता आपण कुकरच्या भांड्यामध्ये हे सर्व चणे घालून यामध्ये 2 कप पाणी घातलेले आहे मी। आता 4 शिट्ट्या देऊन आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर 4 शिट्ट्यानंतर कुकर थंड झालेला आहे। तर आता आपण एकदा चेक करूया। तर छान शिजलेले आहेत आपले चणे। तर आता आपण मसाला तयार करून घेऊया। या ठिकाणी 1 चमचा धने पावडर, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा टोमॅटो सॉस आणि 1 चमचा शेजवान चटणी घालून हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये 2 ते 3 चमचे आपण पाणी घालून सर्व पातळ पेस्ट करून घ्यायची आहे। आता एका पॅन मध्ये एक अर्धा चमचा तेल टाकून यामध्ये अर्धा चमचा जिरे, थोडीशी हिंग घालून यामध्ये आपण तयार केलेल्या मसाल्याची पेस्ट घालून तेलामध्ये 1 मिनिटभर आपल्याला चांगले परतून घ्यायचं आहे। तेलामध्ये चांगला मसाला फ्राय झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला चणे टाकून हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता झाकण लावून आपल्याला 1 मिनिटभर आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे। तर आता तयार झालेले आहे आपले चणे। तर आता थंड झाल्यानंतर एका बाउल मध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा, या सर्व भाज्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। बारीक चिरलेले टोमॅटो, बारीक चिरलेली काकडी, या ठिकाणी मी थोडीशी कैरी घेतलेली आहे, कोथिंबीर, चवीनुसार मीठ। तुम्ही यामध्ये लाल तिखट ही घालू शकता व काळी मिरी पावडर ही घालू शकता। अर्धा लिंबाचा रस पिळून सगळं एकसारखं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे। बघा किती छान आपला चणा चाट तयार झालेला आहे। वरून थोडीशी शेव टाकून घ्यायची आहे। तर तयार झाला आहे झणझणीत चणा चाट। तर एकदा नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।